अहमदाबाद दुर्घटनेच्या तपासाकरता घटनास्थळावर AIBचे वरिष्ठ अधिकारी दाखल झालेत आणि या अपघाताचा तपास प्रगतीपथावर असल्याची माहिती संजय सिंग यांनी दिली। संजय सिंग हे AIBचे वरिष्ठ अधिकारी आहेत। त्यांनी ही माहिती दिली की तपास अपघाताचा हा प्रगतीपथावर आहे। अहमदाबाद दुर्घटनेसंदर्भात चौकशी वेगाने करायची आहे, तपास वेगाने करायचा आहे। त्यामुळे अहमदाबाद दुर्घटना जिथे घडली त्या घटनास्थळावर AIBचे वरिष्ठ अधिकारी दाखल झालेत आणि तपास प्रगतीपथावर आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे। अहमदाबादच्या मेघानीनगर परिसरात झालेल्या विमान दुर्घटनेच्या तपासासाठी AIBची टीम जी आहे ती या ठिकाणी दाखल झालेली आहे। त्याची ही सगळी दृश्य आपण बघतोय। AIBचे अधिकारी जे आहे ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। त्यांच्याकडनं या सगळ्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी हे अधिकारी जे आहे ते आता या दुर्घटनास्थळावरती पोहोचलेले आहे। वेगवेगळ्या तपास यंत्रणांकडनं या सगळ्या दुर्घटनेचा तपास केला जातो। वेगवेगळ्या पथकाकडनं ह्या सगळ्या अपघाताची माहिती घेतली जाते। मात्र या सगळ्यामध्ये एक महत्त्वाचं पथक म्हणजे AIBचं आहे। AIBचे वरिष्ठ अधिकारी जे आहे ते या ठिकाणी दाखल झाले। ज्यावेळेला न्यूज 18 लोकमतने या अधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी माध्यमांशी बोलायला सुरुवातीला नकार दिला। मात्र नंतर त्यांनी या सगळ्या तपासाबाबत स्पष्ट सांगितलेलं आहे की या सगळ्या प्रकरणाचा तपास जो आहे तो प्रोग्रेसवर आहे आणि पुढच्या काही वेळामध्ये यातील सगळा तपास जो आहे तो समोर येईल अशा प्रकारची माहिती जी आहे ती AIBच्या अधिकाऱ्यांनी दिलेली आहे। आणि हे AIBचं पथक हे या ठिकाणी दाखल झालेलं आहे आणि त्यांच्याकडून या सगळ्या प्रकरणाची माहिती घेतली जाते। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण गाठोड, न्यूज 18 लोकमत, अहमदाबाद। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलेलं आहे। या पत्रामध्ये त्यांनी धाराशिव जिल्हा नियोजन समितीच्या कामावरील स्थगिती उठवण्याची मागणी केलेली आहे। या पत्रातून आमदार राणा पाटील आणि अर्थमंत्री अजित पवारांवरही आरोप करण्यात आलेला आहे। राणा पाटलांच्या सांगण्यावरूनच ही स्थगिती देण्यात आली आहे। मात्र राणा पाटलांनी या संदर्भात कुठलीही चर्चा केली नाही। मी त्यांना संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद सुद्धा दिला नाही असा आरोप प्रताप सरनाईकांनी केलाय। या संदर्भात अर्थ खात्याच्या अधिकाऱ्यांनीही प्रतिसाद दिला नसल्याचा आरोप त्यांनी केलाय। निधी वाटपामध्ये गैरप्रकार झाल्याच्या आरोपावरून राणा पाटील यांच्या तक्रारीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही स्थगिती आणली होती। आता प्रताप सरनाईक यांनी ही स्थगिती उठवावी अशी मागणी फडणवीस यांच्याकडे केल्यानं हा वाद पुन्हा फडणवीस यांच्या दरबारीच जाऊन पोहोचला आहे। पालकमंत्री या नात्यानं जे जिल्ह्यामध्ये ज्या म्हणजे कामं जी बाकी आहेत आणि राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये कामं चालू असताना माझ्या जिल्ह्यामध्ये मात्र मी पालकमंत्री असताना सगळी कामं जी खोळंबलेली आहेत त्यामुळे मी स्वतः दुःखी आहे आणि माझं दुःख मी माननीय मुख्यमंत्री हे राज्याचे प्रमुख म्हणून त्यांच्याकडे व्यक्त केलेल्या पत्राद्वारे। मनपा अधिकाऱ्यांना दम देऊन बनवून घेतली प्रभाग रचना। ठाणे महापालिका अधिकाऱ्यांना घरी बोलावून त्यांना दम दिला गेला। पत्रकार परिषद घेऊन जितेंद्र आव्हाड यांनी हा खुलासा केलेला आहे, आरोप केलेला आहे, दावा केलेला आहे। मनपा अधिकाऱ्यांना दम देऊन प्रभाग रचना बनवून घेतली। ठाणे महापालिका अधिकाऱ्यांना घरी बोलवून त्यांना दम दिला आणि प्रभाग रचना बनवून घेतली असा दावा आणि आरोप जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेऊन केलेला आहे। जितेंद्र आव्हाड यांचा नेमका रोख कुणाकडे आहे हाही प्रश्नच आहे। नाव न घेता ही टीका करण्यात आलेली आहे। बच्चू कडू यांना आज सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोन केला होता। आम्ही कर्जमाफी करू पण आम्हाला थोडा वेळ द्या असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फोनवरून बच्चू कडू यांना म्हणाले असं कळतंय। मुख्यमंत्र्यांनी विनंती केली, लवकरच उच्चस्तरीय समिती सुद्धा मी गठीत करतोय। मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिलेली आहे की मी त्यांना फोन केला, मी त्यांना विनंती केली आहे आणि लवकरच एक समिती सुद्धा आम्ही गठीत करणार आहोत। पण उपोषण मागे घ्या असं सांगून सुद्धा मुख्यमंत्र्यांनी बच्चू कडूंना विनंती करून सुद्धा अजून सुद्धा बच्चू कडूंकडून कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही। 16 तारखेपासून पाण्याचाही त्याग करणार असं बच्चू कडू म्हणालेले आहेत।
आजही मुख्यमंत्र्यांनी बच्चू कडूंना फोन केलेला होता, त्यांना विनंती केली की तुम्ही हे आंदोलन मागे घ्या, पण ते अन्नत्याग आंदोलन आत्तापर्यंत करतच होते. आता पाण्याचाही त्याग करणारे 16 तारखेपासून.